आकाशाला उठली फिरली माती आकाशाला अंधार शोधू लागे प्रकाशाला अंधार शोधू लागे प्रकाशाला. सिंध संस्कृतीनं आपल्याला अस्तित्व दिलं. सिंधचं मग हिंद झालं. 47च्या पेढ्यांनी संपूर्ण भारत गोड झाला. पण नंतरच्या राजकारणानं समाजकारणाचा गळा कधी चिरला ते कळलंच नाही. असं राजकारण वाढलं की स्वार्थ आला, ताबा आला. ताबा आला की रक्ताचा चिखल, घाण आली, धुराळाही आला. अशाच धुळीचा धुराचा कळकटपणा अंगावर ओढून हे गाव शांतपणे आणखी घाणीचे लेप अंगावर घेत आपलं आयुष्य संपत आहे. या सगळ्याची गावाला आणि गावकऱ्यांना इतकी सवय झाली की हा त्यांना जणू आपल्या आयुष्याचा भागच वाटू लागला आहे. गावातील धान, दारू व्यवसाय, मटका, गुंड या सगळ्यांनी गावाला जणू आजारीच करून ठेवलंय. गाव आलं की गावगाडा आला. तो हकणारेही पर्यायानं आलेच. ज्यांच्याकडे सत्ता आहे, ताकद आहे, त्यांना आपला वाडा सजला की झालं. गाव घाणीत डुंबतोय त्याचं त्यांना काहीच नाही. ते तसेच वागणार. असाच दिनक्रम, असेच गावगाडा हाकणारे गावचे मालक, असेच स्तुतीपाठक लाळघोटे कार्यकर्ते. सकाळ संध्याकाळपासून दारू मटक्याला जोर चढतो. जोडीनं रात्रही झिंगायला लागते. पुन्हा तोच तसाच सूर्य उगवेपर्यंत. पण गाव वाट पाहतंय एका नव्या पहाटेची, नव्या स्वच्छ पावसाच्या सरीची, ज्यात न्हावून पुन्हा नव्यानं फुलण्याची. पण कर्दन काळ अशा जालीम विषावर पोचलाय की त्याचं विष उतरतच नाही. बापू, लोक आली आहेत. किती आहेत? भरपूर आहेत. भरपूर आहेत ना? सुरू कर. बापूच्या नावाचा एवढा दबदबा झाला पाहिजे की म्या कुणाला बी कुठं बी उभं केलं विलक्षणला तरी तो निवडून आला पाहिजे. शेवटी काय गावामध्ये आमचीच सत्ता आहे वर्षानुवर्ष. अरे गणप्या, जी मालक. मोठ्याने बोललो वय मालक. तुझा बाबी आमच्याकडेच होता कामाला, इसरला काय? त्याचा बाबी माझ्या बाकडे कामाला होता वर्षानुवर्ष. सांगायचं काय, वर्षानुवर्ष बापूचीच सत्ता आहे गावामध्ये. कळलं की नाही? चोपानराव. जी मालक. तुमची बायको विलक्षणला बिनविरोध निवडून आली. जी मालक. कोणामुळे आली? आपली कृपा आहे मालक. तिला जेडपीचे अध्यक्ष करायची म्हणतो. बघा म्हणजे आपल्याच हातात आहे समजा. ज्यादा शिकलेली नाही ना? नाही, ज्यादा नाही, थोडीशी शिकलेली आहे. तेवढीच राहू द्या. जी. तिरुपतराव, तिरुपती, हा मालक. उद्या यांच्या घरला जा. बाईंच्या यांच्या कागदपत्रावर सह्या. पुढची कारवाई काय करायची ते म्या बघतो. चोपान. जी मालक. घरला जायचं आणि बायकोला गोड बातमी द्यायची. बायकोला सांगून येतो मालक. साहेब, जास्त शिकलेली का नको? कशाला पाहिजे? गरजच नाही ना. मग आपलं काय काम? यांचं काय काम? तुमचं काही काम आहे का रे? नाही म्हणा. चला वाणी का? सुजाताबाई, सुजाताबाई चांदणे. का व आज एकदम सुजेचं सुजाताबाईचा आंदण आहे? अगं आजपासून असंच बोलावं लागणार आहे मला बी आणि समजा गावाला बी. म्हणजे
म्हणजे आजपासून तुला समजा काय करायची गरज नाही. अगं आजपासून तू झेडपीची काय? अध्यक्षबाई बनलीस. काय म्हणता? हा, महिला राखीव गटातून बापू साहेबांनी तुला झेडपी अध्यक्ष बनवलंय. झेडपी अध्यक्ष. बघ तुझ्या स्वागतासाठी किती लोक समजेल. येतात खरं. चांदणे बाईंचा चांदणे बाई आगे बढ़ो. बाई आगे बढ़ो. बाई आगे बढ़ो. सुजे, अगं कुकू एवढं गडद करू नगस, नाही तर चिकटून राहायचं कायमचं. अगं निघायचं बी नाही. असू द्या, नाही निघालं तरी चालेल. अव 7 जन्म हेच कुंकू हवंय मला. आणि मला टिकलीवाली हवी असेल तर. जावा. अगं मस्करी करत होतो मी. काय पाहिलंस का माझ्यात असं? काय आहे माझ्याकडं? तुमच्यात ते हाय जे 7 जन्म काय पर 100 जन्म सुद्धा तुमच्या संग राहायला आवडेल मला. माया हाय तुमच्या. ए त्या चांदणेबाई नाही का चांदणेबाई, त्यांचं घर आहे हे. त्यांना बाहेर घेऊन या. त्या अध्यक्ष आले का आता नवीन? हा काय त्यांना मला झडपीला जायचंय. जा घेऊन ये त्यांना. ए यार जा ना. हे जा रे, लय गरम होऊ लागले यार आतमध्ये. ए यार जरा कूलर बिलर लावा ना. अगं झेडपीच्या ऑफिसला जायचं आणि काय साडी नेसलीस तू? अव ही समद्यात चांगली हाय. द्या ना व लवकर. हे घे. तुम्ही मला पहिल्यांदा भेटला होता तेव्हा हीच दिली होतीत ना व. चल चल आटिप लवकर. चल. मी देवाला नमस्कार करून येते. बर. नाही बाकी काय पण म्हणा, पण बापूला मानलं पाहिजे. नाही तर काय अहो हिरा शोधून काढलाय हिरा. ए टमाट्या हिरा नाही रे, चांदणी. चांदणी कशी करते लक 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 लक. सुजे, भीती वाटते. या समध्यात यो गाव, इथली माणसं आपल्याला साथ देतील का? पण मला विश्वास वाटतोय तुझ्यामुळं देव तरी नक्की आपल्या पाठीशी असेल. कोणी माझ्या संग असो नसो, तुम्हीच माझा देवारा. चला. बाकी काय पण म्हणा, कुणीतरी म्हणलंच आहे की देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे. हेच ते म्हणत होते ना, 7 जन्म तुम्हीच हवात म्हणून. गाडी अरे गाडी. चला लोक वाट बघतात. चला. चांदणीबाई ना मग काय मग झडपीच्या आवारात नुसतं हसू खिदळू नाही बाबा. असं कोण म्हणलं? संत शिरपती महाराज. ए चला 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 बसून घ्या बसून घ्या. चला चला काय बसून घ्या. चला बसा 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 बसा. माझी बाई तुम्हाला का आखलाय का नाही रे? हा गाडी कोणाची? अध्यक्षाची. अध्यक्ष कोण? बाई. आणि त्यांनाच बसायला जागा नाही. चला 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 बसा 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 बसा. काय 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 चाललं रे तुमचं? अरे ते पोट आत घ्या ना. असं नाही येणार ते. त्या गाडीच्या मागे दोघं धावत या. चल वा तिकडे वा तिकडे. या 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 या. पुढे नाही माग बाई माग माग. असू दे आपलंच आहे. या आपलंच आहे. या या बस बस बसा 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 बस बस. वय वय आपलीच आहे गाडी. बरोबर पडत या. लेट अस गो झडपी.
या बाई या नमस्कार 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 या बरं बा. नवीन अध्यक्ष बाई. जय. या बाई या. बापूसाहेब तो तुमच्या कामाला नाही म्हणतोय. अरे त्यांना काय कुत्र चावलं काय आता यांना काय सांगू. हा, माणसं धाडतो घेऊन ये. हा वय वय. गणपतराव तुझी सून रातच्याला घरला येईल. चल निघ आता. बापूसाहेब हा, चल, येतो मी चल. बापूसाहेब बाई साहेब अरे स्वागत सुस्वागतम. काय नाव काय नाव. चांदणे चांदणे बाई स्वागत असो. वा आता तुम्ही विचार करत असाल म्या तुमच्या खुर्चीमध्ये कसा. म्या इथंच बसणार. तुम्ही असंच उभं राहायला शिका, नाहीतर मग पडक्यात एका दिवशी निवडणुकीत हो. कामासाठी इकडं यायची काय बी गरज नाही. कळलं का. इकडं कधी यायचं कधी नाही यायचं हे आम्ही सांगू तुम्हासनी. तुम्ही आपल्या घरामध्येच बसा. आता आज इथं आलाय तर बसा. ए ते शिपायाचं स्टूल आणून दे बाईला बसाया. नाही असू दे साहेब. कदम शिपाई आमचं. कदम कदम बडाय जा सारखं गाणं म्हणत असते. नाही भविष्यामध्ये जर तुम्हाला कधी राग आला तर रागवायचं नाही, गिळून टाकायचा. बाई माणसानी पुरुष माणसावर रागावू नये. कळलं का. नाही तसा अधिकारच नाही बाई माणसाना. तेव्हा आपलं घरामध्ये जास्तीत जास्त लक्ष द्या. तिकडे यायची काय बी गरज नाही. आम्ही आहोत तिकडे बघायला. काय शिरपतराव. आणि इथे यायची वेळ आली चावडी सारो म्हणलं का सारवायची. मामलेदार कधी येणार विचारायचं नाही. वायजी काय सोपान. वाय मालक. शिरपतराव साहेब. चला बाई चला येतो साहेब. चला ना बाई निघा लवकर. अरे चल निघ. दुसऱ्या माणसाला पाठवू. चूक झाली सुमती, लय मोठी चूक झाली बघ. तुम्ही समध्याने सांगितलं म्हणून गेले होते तिथे. मोठ्या आशेनं गेले होते, पण तिथे गेल्यावर कोणी विचारेच ना. असं वाटलं की कशाला आलोय आपण इथं. बापून तर असं झिडकारलं की असं वाटत होतं की समधी रानटी जनावर बसली आहेत आजूबाजूला आपल्या लचके तोडाया. आणि ती बापूची नजर. ए सुमती, मला हे समज न गाय ग, न गाय मला हे समज. घे पाणी घे, शांत हो आधी. ताई, माझे बाबा आठवतात ना तुला. गावासाठी ते बापूशी लढायला उभे राहिले. गाव मुक होतच, पण त्यावेळेला त्याला ऐकूही येत नव्हतं. बाबा ओरडत राहिले, रक्त पडेपर्यंत ओरडत राहिले, पण त्यांचा आवाज बापूच्या झंझावातात कुठे निघून गेला कळलंच नाही. अजूनही मला बाबांचा आवाज ऐकू येतो, आणि आता तुझ्यामुळे तो अजून जवळून ऐकू यायला लागलाय.
सुजे, काय झालं ग? झोप येत नाहीये? कशाला मग आपण या समद्यात पडायचं? म्हणजे मला नगं वाटतं हे समद. आपण बरं, आपलं हे लेकरू बरं आणि आपलं हे घर बरं. अगं मला नगं हे सगळं. मी उद्याच जाऊन बापूला सांगते मला नाही व्हायचं झेडपे. अगं असं अहो काय? नगं. अगं होईल. अगं समजा व्यवस्थित होईल. हळूहळू होईल समजा व्यवस्थित. काय काळजी करू नकस. आज अध्यक्ष झालीस, उद्या आणखी मोठी होशील. वय बापू सांगतील ते करायचं. थोडासा अपमान झाला तरी चालल, पण शिकायचं. शिकायचं, अपमान सहन करून शिकायचं. हे बघ, साहेबांनी तुझ्यात काहीतरी गुण आहे म्हणून तुला अध्यक्ष केली ना. मग त्या गुणाचा फायदा इतर लोकांना बी व्हायला नका का? हं? काही काळजी करू नकस. समजा व्यवस्थित होईल. होईल समद नीट. होईल. समजा व्यवस्थित होईल. आणि सुजाताबाई, हो अध्यक्षबाई, उद्या तुम्हाला तुमच्या मोठ्या घरात जायचंय बर का. उद्या तुम्हाला मोठं घर मिळणार आहे, याच्यापेक्षा 5 पट मोठं. चला नवीन घरी. शासकीय निवासस्थान. अरे काय शुद्ध मराठी बोललो ना मी. अरे बाई झकास नाही एकदम. चला चला बसा. आज गाडीत तुमच्याशिवाय बसायला कोणीच नाहीये. चला चला चला. पण बाई बाई बापूला मानलं पाहिजे. हा म्हणजे बघा, बापूनी तुम्हाला स्थान पण दिलं आणि शासकीय निवासस्थान पण दिलं. बसा बसा बसा. चला चला लवकर चला, वेळ नाही. चला चला चला. मग आमचे बापू म्हणजे एकदम जेंटलमन. एकदम मनावर घेतलं ना की चला चला लवकर बसून घ्या, लवकर बसून घ्या. चला चला, संकोच करू नका, गाडी आपलीच आहे. चला चला लवकर बसून घ्या बाई. हा हा. आणि कसं माहितीये ना, एकदा बापूनी ठरवलं ना, ठरवलं म्हणजे आहे का नाही. आणि तुम्हाला सांगतो बापूचं कसं आहे ते. चला शासकीय निवासस्थान. ए चला या बाई, या 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 या. बघा हे घर. कसं घर आहे. आता हे घर तुमचं आहे, तुमचं शासकीय निवासस्थान. आता इथंच वास्तव करायचं बरं का. हो अरे पुन्हा शुद्ध मराठी बोललो मी. बाई तुमच्या बरोबर राहायला लागलं, बसलं शुद्ध मराठीच बोलू लागलो मी. घर कसं आरशे आले बघितलं का तुम्ही. खाली बघा तुमचा चेहरा, वर बघा तुमचा चेहरा, बाजूला बघा. तुम्हाला सांगतो बाई, इकडे का नाही स्वयंपाक घर आहे, इकडे का नाही शयन कक्ष आहे. शयन कक्ष पुन्हा शुद्ध मराठी बोललो मी. ओ टाळी द्या ना. आणि समोर स्विमिंग पूल आहे बरं का बाई, पण तिकडं जायचं नाही. आणि अजिबात काम करायचं नाही. आता इकडं तुम्ही म्हणजे तुम्हाला सांगतो, प्रत्येक कामाला बाई इकडं. धुणं धुवायला बाई, भांडी घासायला बाई, स्वयंपाक करायला बाई. समजा बायाच आहेत का? आणि बरं का बाई, आता तुम्ही अध्यक्ष आहात, हे तुमचं निवासस्थान आहे का नाही. आता अजिबात काम करायचं नाही. आणि आता आपल्या चांदणे बाई आपल्या आपल्या किल्ल्या, निवासस्थानाच्या किल्ल्या या. शिरपतराव साहेब फोटो. फोटो. ए फोटो कुठे जा ना. ए जा ना. घ्या हात पुढं करा. यायचं काढ रे. आधी काढतो नाला. ए बाबा हात धरा. शिरपतराव हा साहेब. उद्या यो फोटो
पेपराच्या पहिल्या पानावर छापून आला पाहिजे. आला साहेब. बातमी आली पाहिजे मोठी. आली साहेब. या नाव काय? सुजाताबाई चांदणे. अक्क नको, चांदणीबाईनं. चांदणीबाई. चांदणीबाईंना निवासस्थानाच्या किल्ल्या देताना बापूसाहेब जमदाडे पाटील असं आलं पाहिजे. पाहिलं का घर? घर पाहिलं का? आता चला तुम्ही तुमच्या घरला. हे घर माझ्या पाहुण्यांसाठी आहे. म्हणजे तुम्ही मनानं इतर राहू शकता, पण तणानं तुमच्याच घरात जाऊन राहा. शिरपतराव साहेब. बाईसनी सोडून या म्हणलं. हो साहेब. साहेब ते साहेब. हा आणा आणा आणा. जा ना. बाई सया. निवासस्थानाचा ताबा गावला. गावला नाही, काय म्हणतात रे? मिळाला. मिळाला. चांदणी बाई सही करा. स्वाक्षरी. दोन. बस आता शेवटचं. शिरपतराव जी साहेब. बाईसनी सोडून या. गाडी ताबडतोब मला पाहिजे. बर. माझ्या पाहुण्यासनी फिराया. चला ना बाई. बाई चला. बाई चला. नको, आम्ही जाऊ. बाई म्हणतात पायीच जातो. जाऊ दे. इंधन बचत. इंधन बचतीमध्ये गावाचा पहिला नंबर लागणार शिरपतराव. निघा. चांदणी बाई निघा. चला बाई चला. निवासस्थानाच्या किल्ल्या. जाऊन येतो. सोडून येतो बाईंना. शिरपतराव फोटो. ग्रुप फोटो. ए चल इकडे इकडे लाईन उभा लाईन उभा. चल चल उभा ए टमाट्या इकडे भाई. चला 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 बाई इकडे 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 या या साहेब या. ए चल चटकन फोटो काढ. चला बाई तिकडे तिकडे तिकडे. ए सर तिकडे. हात पुढं. बाई बाई हात हात. हात पुढं म्हणलं बाई. हात पुढं. ए हसा रे सगळे. टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवा. फोटो काढता. टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवा. हसा ना. बस एवढंच. चला बाई चल चल चला 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 चला. कधी बटाटा टोमॅटो ये. देऊ का ना खाली जेवण आहे बाई इथं. नाही तुम्हाला काय ते वेगळं सांगायला पाहिजे होय? बरं बरं काय एअरपोर्ट आहे कुठला? जेवढं वाकावं तेवढी धूळच नाका तोंडात जायला लागली. राग येतोय पण परत गिळायचा, थुकायचा बी नाही. त्याला बी बंदी. सारखं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागायचं. कुत्र्यावानी वागवतात माणसांना. एक कुत्र्याची दया येईल पण आपली नाही यायची. किती बी जुलूम केला तरी डोळं वर करून बघायचं नाही. गोट्यातल्या जनावरांना किंमत आहे पण आपल्याला नाही. घोडं बी त्याचंच आणि भूषण बी त्याचंच. कुत्र्यासारखं माग माग फिरायचं शेपूट हलवीत. कधी कधी वाटतं फेकून द्यावं अंगावरचं ओझं.
ते बी जमत नाही. कसं जमणार? आमच्या आधीच्या पिढ्यातलं कोणीच त्यांच्या विरोधात आवाज उठून बोलला नाही. आम्ही तरी कुठलं बोलतो? आमची पोरं बी नाही बोलणार, त्यांची बी नाही. पिढ्यानपिढ्या असंच चालत राहणार आहे. पिढ्यानपिढ्या कधी संपणार आहे? तुम्ही आधी शांत व्हा बघू. आपण आपल्या पोरांना शिकवू, मग समजा ठीक होईल बघा. कधी? तुम्ही जेवणावर राग काढू नका बघा. तू साकार तारणहार दया घना. तू ओंकार तू साकार तारणहार दया घना. भक्तांची ऐक साध मंदिरात घुमे नाद पूजनी अर्चनी प्रार्थना. तू ओंकार तू साकार तारणहार दया घना. कोमल मन सुमन पाई कोमल मन सुमन पाई तुझ्या वाहिले. गात्री गात्री दिन रात्री तुला पाहिले. कोमल मन सुमन पाई तुझ्या वाहिले. गात्री गात्री दिन रात्री तुला पाहिले. चराचरा व्यापक तू कोटी सूर्य पावक तू सकलासी देसी तू चेतना. तू ओंकार तू साकार तारणहार दया घना. जनन मरण संसारी जीव कोंडतो. व्यापताप संतापी व्यर्थ भांडतो. जनन मरण संसारी जीव कोंडतो. व्यापताप संतापी व्यर्थ भांडतो. मना असा एक ध्यास तिमिर हा जाळण्यास प्रकट रे बिकट ह्या यातना. तू ओंकार तू साकार तारणहार दया घना. भक्तांची ऐक साध मंदिरात घुमे नाद पूजनी अर्चनी प्रार्थना. तू ओंकार तू साकार तारणहार दया घना दया घना दया घना. आता कसं पाणी दारात येणार, त्यामुळे भरायचं आणि आत आणायचं बास. पण कधी? आता बघाच, बाई आल्यात ना झडपीत. आता गाव कसं लखालख होणार, सगळं नीट होणार. पाणी येणार नळातून आणि घाण पाणी जाणार नाल्यातून गावाबाहेर. म्हणजे मच्छर सुद्धा नाही चावायचे आणि कोणी आजारी सुद्धा नाही पडणार. काय हो ना. आणि समजा कोणी आजारी पडलंच तर आता आपल्याकडे 24 तास डॉक्टर आहेत गावात. जेवढ्या जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत ना तेवढ्या सगळ्या होणार. हा पण एक आहे, आपण बाईंना साथ द्यायची, तिच्या पाठीशी उभं राहायचं.
असं सगळेच म्हणतात. पण बाई तशी आहे का? नाही ना. आता कधीतरी होईल, पुन्हा कधीतरी कोणी करेल म्हणून गाव सडत चाललंय. पण आता बाई आलीये ना, आता कसं गाव घडेल. चला चला उठा, आपल्याला आता बाईचा सत्कार करायचा आहे. हो हो, तुम्हीच सांगा बाईंना. ठीक आहे. सुजाता ताई. अगं सुमती, ये अगदी येळावर आलीस बघ. बस गरम गरम भाकरी खाऊन घे. घे. अरे वा, अगदीच वेळेत आलीये मी. छान, तुझ्या हातच्या गरमागरम भाकऱ्या खाता येतील मला. घे, रस्सा पण केलाय तुझ्यासाठी. माझ्याकडे सुद्धा तुला सांगण्यासाठी एक गरमागरम बातमी आहे. काय ग? गावातल्या लोकांनी मिळून तुझा सत्कार करायचं ठरवलंय. आता हे काय नवीन? बरोबरच आहे, सत्कार होणं आवश्यक आहे. तुझ्यासाठी सुद्धा आणि या गावासाठी सुद्धा. म्हणजे ताई, तुला झेडपीत जाण्यापासून कोणी अडवू शकतं, पण तुझा सत्कार करण्यापासून कोणी अडवू शकत नाही. अगं, त्या निमित्ताने तू लोकांसमोर येशील, तुला त्यांच्याशी संवाद साधता येईल. तुझे विचार, आपले ध्येय तुला त्यांच्यासमोर मांडता येतील. ताई, कसं आहे ना, आपल्या गावातली जनता जरा अजाणच आहे. त्यांना ना कळत नाही आपल्या गावाचा विकास कसा होणार, कोण करणार, काहीच कळत नाही. तूप घे भाकरीवर. आणि आपल्या गावाला जर सुधारायचं असेल ना, तर सगळ्या लोकांनी एकत्र येणं आवश्यक आहे. त्यांच्या पाठिंब्याशिवाय आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर नाही करता येणार आपल्याला. खरंच सुमती, आपल्या गावातली समधी माणसं एकत्र आली तर गाव किती सुंदर होईल नाही. पण ही राजकारणाची घाण कशी साफ करायची? जनजागृती आणि लोकांचा विश्वास एकदा आपण संपादन केला ना, तर तेही सहज शक्य होईल. पर याचा झेडपीशी काय संबंध? अगं, पुढे मोठी मोठी कामं करायला, अभियान चालवायला सरकारी अनुदान मिळतं ना, त्यासाठी महत्व असतं खुर्चीचं आणि सरकारी पाठिंब्याचं. ते तुला पुढे हळूहळू कळेल. तू फक्त सत्काराची तयारी ठेव. तू काही म्हणत आहे, तुझ्या हालच्या भाकरीची चव कशाला नाही. अगं मग घे की आणखी एक. नक्की नको. अगं घे ग, घे. ताई, अगं घे, रस्सा पण घे. मी घेते. बस बस बस, असू द्या असू द्या असू द्या असू द्या. तर आपण इथं जमलेलो आहोत ते सुजाताबाई चांदणे यांच्या सत्कार समारंभासाठी. आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते अण्णासाहेब, त्या अण्णासाहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी चांदेरेबाईंचा सत्कार करावा. अण्णासाहेब, अण्णा, मला हार नका, एखादं रोप द्या. तर आता मी सुजाताबाई चांदण्यांना अशी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द तुमच्याशी बोलावेत. सुजाताबाई चांदणे, या या ना, बोला. नमस्कार. जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर गावाच्या विकासाचं काहीतरी काम करायचं असतं. गावाचा विकास झाला पाहिजे हे कोणी सांगण्याची गरज नसती, ते बघून बघून समजतंय की. मला वाटतंय तुम्ही समजा आणि मला सांगा काय करायचं ते. तुम्ही जे सांगाल ते मी करीन. मला सुमतीनं सांगितलं आहे, गाडगे बाबा स्वच्छता अभियान राबवून आपण आपला गाव स्वच्छ व सुंदर करू शकतो. अशा अनेक गोष्टी आहेत बघा. तुम्ही मला सांगा, ते समजा मी करीन. पण आपण सुरुवात करूया घाणीपासून. आता उद्यापासून आपण समध्याने एकजुटीनं काम करूया. धन्यवाद. तर आपल्या सर्वांचे आवडते बापूसाहेब इथं आलेले आहेत. तर मी बापूसाहेबांना मी अशी विनंती करतो की त्यांनी तुमच्याशी प्रेमाचे 2 शब्द बोलावेत. बापूसाहेब,
बाईंच्या सत्कार समारंभासाठी आपण जमलेले आहोत. खरं तर समजे लोक माझ्याच मागे लागले होते सत्कार करा म्हणून, पण म्या म्हणलं मला असं अजिबात पसंत नाही. म्हणजे अण्णासाहेबांसारखा ज्येष्ठ नागरिक गावामध्ये असताना मी सत्कार करणं हे माझ्या तत्वामध्ये बसत नाही. म्हणून म्हणलं अण्णासाहेबांच्या हातून सत्कार करून आणू. चांदणे बाईंच्या सारखं नेतृत्व या गावाला लाभलं हे गावाचं भाग्य आहे. मला बी लई आनंद झालेला आहे की अशा बाईंचं नेतृत्व गावाला लाभलंय. त्यामुळे गावाचा विकास हा आता होणारच आहे. लोकांनी तुम्हासनी काम सांगावं आणि तुम्ही ते आम्हासनी सांगावं आणि आम्ही बेधडक पटापट काम करून टाकणार. आणि जर काम झालं नाही, तसं झालं नाही तर बापूसाहेब जमदाडे पाटील म्हणून नाव लावणार नाही. एवढं बोलून 2 शब्द संपवितो. धन्यवाद. समध्या गावातली ठाव आहे, बाईचा सत्कार होतोय, भाषण देते बाई. बापू जमदाड्याला काय बी ठाव नाही. अरे कशापायी पोचतो तुला मी शिरप्या, कशापायी पोचतो तुला मी. निस्ता बापू नावाचा टिळा लावाया. पोपटावानी बोलायला लागले बाई, पोपटावानी डोक्यावर बसायला लागले इथं. समजे गावाला माहितीये सत्कार चाललाय बापू जमदाडेला. हे जर असंच चाललं ना शिरपतराव, तर गावामध्ये पीक मागायला लागेल आपल्याला. ती बी कुणी देणार नाही. अरे निघ आता. बसूया इकडे. ऐक, ताई, बाकी काही नाही कळलं ना तरी चालेल, पण चांगलं काय वाईट काय एवढं तरी कळतं की नाही. ते हिवरे बाजार आहे ना, तिथल्या लोकांनी स्वतःहून पुढे येऊन कामं केली आहेत. ताई, चांगलं काम करताना कितीही अडचणी आल्या, कितीही अडथळे आले ना तरी येऊ देत. काम पूर्ण करायचंच, मग काही होऊ देत परिणाम. आणि मी आहे ना सोबतीला. गावातल्या सगळ्या बायका आहेत. ताई, आता तू मागे वळून नको बघूस. मागचं सगळं मी बघून घेईन. तू फक्त पुढे चालत राहा. आता तुला मिळाली ना संधी, तू कर. आज कोणीतरी करेल, पुन्हा कधीतरी होईल, याची वाट बघत बसण्याचे दिवस संपलेत. आता बाईने उभं राहण्याचे दिवस आलेत, बाहेर पडण्याचे दिवस आलेत. ताई, हे सगळं गाव वाट बघतंय ग तुझी हिरवगार होण्यासाठी.
कुठलं डिपार्टमेंट? तुम्हाला काय करायचंय? बापू साहेबांचा खा. चांदोळे बाई. शिरपती, यह ऑफिस आहे. रागावल्या का काय? भविष्यात राग बी काही येऊ देऊ नका. रागावण्याचा अधिकार बाई माणसाला नाहीच. बाई माणसानी फक्त घरकाम करावं. अरे काय शुद्ध मराठी बोललो ना मी बाई. शिरपती उठा. ही खुर्ची अध्यक्षांची आहे, माहित नाही? बापू शिरपती साहेबांना उठा. एकदा सांगितलेलं कळत नाही. उठा. आज जाऊ द्यात, यांच्या अंगची सवय जायला वेळ लागेल. तर उद्यापासून इथे फक्त कामच होणार. जी कामं सांगितली ती झाली पाहिजेत. ती कामं कुठवर आली आहेत, त्याचा संबंधित अधिकारी कोण आहे, या सगळ्याची माहिती माझ्या टेबलावर मी यायच्या अगोदर आली पाहिजेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ये ऑफिस आहे, चावडीन आहे. शिरपती, तुम्हाला सांगते मी. समजलं? आता निघायचं. मी काय केलं? नमस्कार जेडपी बाई. करा, सही करा. का? का का असं बोलायचं नाही बाई. बापू, आपलं बापू, त्यांनी काय तुम्हाला सांगितलं नाही? गुमान आपल्या कागदावर सही करायची. तुम्ही चढदिशी करायचं, आपल्याला पडदिशी जायचं असतं. काय रे? 340 फायनल. 75 सांगायचे. बरं ठीक आहे, 70ला करून टाक. चल ठेव. साहेबराव धुमाळ म्हणतात आपल्याला, कॉन्ट्रॅक्टर आहे काय? काय येतंय का ध्यानात? करा, सही करा. कशाचं काम? रस्त्याचं. कोणता? बाई, असे लई रस्ते आहेत ज्याच्यावर आज पातूर कुणी चाललंच नाही. पण आम्ही पांढऱ्या कागदावर लई रस्ते बांधलेत आणि तुमच्या सारख्याकडनं त्या पांढऱ्या कागदावर काळं करून घेतलंय. तुम्ही बी काळं करा. नाही म्हणजे सही करा. काम झाल्यावर. काम झाल्यावर? तुमचं तर कामच वाजवतो बापू. झेडपीच्या हापिसात आलोय मी. सही घेऊन टाकी. पण बाई नाही म्हणतात काळं करायला. नाही पण तुम्ही आता तुम्हीच सांगा, तुम्हीच मालक. या कान साफ करा. नाही करणार. नाही करणार? रस्त्यावर डांबर पडलं की मी या कागदावर काळं करेन. बाई, आजकाल तुम्हाला टाइम भेटत नसेल नाही? घरला वॉशिंग मशीन पाठवून देतो कपडे धुवायला. आता इथून तुम्ही तुमचं तोंड काळं करायचं, निघायचं. कळलं? बापू, सापाच्या शेपटीवर पाय ठेवलाय बाईनं. समजाव तिला.
नाहीये. तुझं नवीन घर, जे बापूसाहेबांनी तुझ्याकडनं काढून घेतलं होतं ते. एक दिवसामध्ये इथे एवढा फरक पडला काय रे? हं? एक दिवस काय मी साहेबाला भेटायला मुंबईला गेलो तर ती टिटवी लई टिव करायला लागली. हा, तुला कळवता येत नाही? कळवता येत नाही तुला? फोन करून सांगायला काय लाज वाटते काय तुला? मी बाई साहेबांना सांगितलं होतं, सांगा ना बाई तुम्ही. यांनी मला सांगितलं होतं. मी तुम्हाला फोन करायचा पण प्रयत्न केला, 2दा प्रयत्न केला, पण तुमचा मोबाईल नॉट रिचेबल होता. गळा दाबू तुझा, गळा आवळू काय? त्या टीव्हीचा गळा आवळायला लागल शिरप्या. तिचा दावणा पाणी बंद करावं लागल. चल चल माझ्या बरोबर चल. माझं आलंय काय समजते तू स्वतःला? इथे कवा यायचं नाही आम्ही सांगितलं की नाही तुला? तरी बी आलीस. चांदणी बाई, जास्त लुक 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 करायची नाही. कधी उल्कापात होईल, जळून खाक होशील आणि जमिनीमध्ये मिसळून जाशील, कळणार भी नाही. आम्ही जे दिलंय, जेवढं दिलंय तेवढं गप गुमान खायचं. जास्त कालवा कालव केलेली मला चालत नाही. मालक आहे म्या इथला. कळलं नसेल तर गावभर करून धिंड काढीन तुझी, मग कळल तुला. चालेल? काय गे बघते काय अशी डोळे फाडून फाडून? माझ्या घरातली बायको आहे ना, माझी बायको उमऱ्याच्या बाहेर पाऊल बीट टाकण्याची हिंमत करत नाही. कारण काय, मी तिचं तंगड तोडीन अशी भीती वाटते तिला. चांदणी बाई, तू माझी पाळलेली कुत्री आहेस, कुत्री. पिसाळल्यागत करू नग, नाहीतर गोळी घालीन. बघूया की कोण पाळलेलं आणि कोण पिसाळलेलं आहे, आणि कुणाला गोळ्या घालायच्या. शिरपती, साहेबांना घरला घेऊन जा.
नमस्कार बापूसाहेब. ताई ह्यांच्या गावात दारू पिऊन विषबाधा झालीये आणि ते दारूचं दुकान बापूच्याच कुठल्या तरी माणसाचं. उठली भिडली माती आकाशाला, उठली भिडली माती आकाशाला. अंधार अंधार शोधू लागे प्रकाशाला, अंधार शोधू लागे प्रकाशाला. उठली भिडली माती आकाशाला. ज्वाला बनते ठिणगी ही वणवा बनते, पण ती मग ज्वाला बनते ठिणगी ही वणवा बनते. पण ती ज्वाला ठिणगी वणवा, पण ती ज्वाला ठिणगी वणवा. राख राख पसरते, राख राख मग राख पसरते. धग बुजवाया आग विझवाया, धग बुजवाया आग विझवाया. सांगू ऋतू वर्षाला. उठली भिडली माती आकाशाला, उठली भिडली माती आकाशाला. अंधार शोधू लागे प्रकाशाला, अंधार शोधू लागे प्रकाशाला. अकल आहेत का तुम्हाला? हा, नेहमी आपल्या माणसाला खुर्चीवर बसवायचं असतं. आधी बायला खुर्चीवर बसवताना विचारलं होतं का आम्हाला? तुम्ही विचारलं होतं का? मग आता आम्ही काय करायचं? बाप्या आजकाल लक्ष ठेवायला लागतं, नाही तर कोण कधी कल्ला करून जाईल कळायचं नाही. आजकाल लोक लय हुशार झालेत, पूर्वी सारखा टाइम राहिलेला नाही. पूर्वी गाढवाला आपल्या पक्षाचं नाव देऊन उभं केलं की निवडून यायचं. आता लोक हुशार झालेत, शिकायला लागलेत, वाचायला लागलेत. त्यातून बायका तर लय डेंजरस. तर बाप्या बाईक काही सांभाळता आले पाहिजे, ध्यानात ठेव. ते आपण गप गुमान राहायचं, अजिबात बोलायचं नाही. आम्ही काय बोलतो तेवढं ऐकायचं. आम्ही आणि आमच्या बापानं पंजन राजकारण केलं. कसं केलं? आम्ही जेव्हा जन्माला येतो दूध नाही पित, राजकारण पितो. भाकरी नाही खात, राजकारण खातो. या अंगावर खादी कपडे घालून नगरसेवक मंत्री नाही बनतायत. आम्ही जे करतो ना लय दूरचा विचार करून करतो. कागदान रे इकडं, कागदान आनंद. ह्यो कागद आम्ही का जपून ठेवला असेल? हा, येत नाही आम्हाला लागलेलं. आमच्या बापानं आम्हाला शिकवलंय कंच शस्त्र कंच्या टायमाला वापरायचं. हा कागद घ्या आणि फेका द्या बाईच्या तोंडावर. आमचं तुम्ही काय बघत असलाय? चला की आता येतो. बाई लवकर आलात वाटतं. बरं झालं लवकर आलात, म्हणजे लवकर जा मोकळी तुमची. यो तुमचा राजीनामा.
म्या कधी दिला? त्याचं कसं आहे ना बाई, आम्ही समध्या गोष्टी देतो तशा त्या काढून बी घेतो. छप्पर देतो, गाडी देतो, जेडपीचं अध्यक्षपद देतो. ज्या वक्ताला देतो त्याच वक्ताला ते काढून घेतलेलं असतं. कसं ते सांगण्याची योग्य वेळ आली की नाही एवढीच वाट बघत असतोय आम्ही. आणि आता ती वेळ आलेली आहे असं मला वाटतं. म्हणून यो राजीनामा तुमचा वाचा. हा माझा सदस्याचा राजीनामा. बाई, तुम्ही झेडपीला परत नाही जाणार? बाई, पुन्हा होणार का निवडणुका? होणार, पुन्हा निवडणुका होणार. आणि सुजाताबाई उभी राहणार. नाही सुमती, म्या नाही उभी राहणार. नाही सुजय, तुला उभं राहावंच लागल. या गावासाठी तुला उभं राहावंच लागल. या बाया तुझ्यासाठी आल्यात, त्यांना तुझ्याकडून जगण्याचं बळ हवंय. बापूच्या विरोधात या गावासाठी उभं राहायचंय आपल्याला. तू नाही म्हणालीस तर या गावाचं कसं होईल? आपल्यासाठी नाही, या गावासाठी तुला उभं राहावंच लागल. सुजय, तुला गावासाठी उभं राहावंच लागल. आणि आपण सगळ्यांनी मिळून बाईच्या पाठीशी उभं राहायला हवं. बाईने सुरू केलेल्या कामात आपण तिला मदत करायला हवी. एकाच बाईने दुसऱ्या बाईच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे, तिला मदत केली पाहिजे. हीच वेळ आहे आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची, आपल्या गावासाठी लढण्याची. आता आपलं कोणी मालक नाही. वय, आता आपलं कोणी मालक नाही. आपण आपला गाव जोमानं काम करू. भयानो आज दबल्यावानी वागलात तर पुन्हा कधीच उभ्या राहू शकणार नाही तुम्ही. झुकूनच वाटोळं झालंय आपलं. मी उभी राहीन. खालच्या जातीतली आहे. कोण? बाई रे बाबा, तू आणलेली बाई म्हणलं खालच्या जातीतली आहे का? हा बापूसाहेब. आपल्या ताब्यात राहणारी आहे ना व? हा बापूसाहेब. नाही, नाहीतर चांदणी वाणी फडफडायची. नाही नाही बापूसाहेब, चांदणे काय, चंद्र आहे बापूसाहेब, शपथ. असं आहे वे. नाही म्हणजे तुला एवढी कशी काय ठाव बाईची? माझ्या माहितीतली बापूसाहेब ती. असं आहे, जवळची आहे तुझ्या? म्हणजे आता लई जवळची बहीणच आहे म्हणे. हो बापूसाहेब, काहीतरी काय बोलताय त्याच्यापेक्षा जवळची. ठेवलेलीच आहे म्हणे. हो बापूसाहेब, काय बहिणी ऐकतील ना. तुम्ही ठेवलेली बाई आम्ही उभी करायची. शिरपतराव माहिला तुझ्या. आता तुमच्याच हातात बापूसाहेब सगळं. करू उभी करू इलेक्शनला. नक्की म्हणते बापूसाहेब, शपथ. खरं साहेब, खरं साहेब.
असं बी धन्यवाद म्हणता येते. धन्यवाद साहेब. निघ मग आता. सांगून येतो तुझी. रातच्या मुक्कामाला जाऊ नका. चला. अशीच बाई पाहिजे होती आपल्याला. आता धावतो चांदणी बाईला बापूसाहेब जमदाडेचा दणका. सुजय, तुला अशी लढायला उभी राहिलेली बघून लय अभिमान वाटला बघ. मन गर्वानं फुलून आलंय. किती गुणाची आहे माझी बायको. सुजय, कुठून आणलंस का एवढं बळ? या गरिबीनं दिलंय हे बळ, या मातीनं दिलंय, जुलमानं दिलंय हे बळ. आणि खरं सांगू, सगळ्यात जास्त तुम्ही दिलंय हे बळ. लय जुलम वाढले ना की आस्ते आस्ते मरणाची भीतीच नाहीशी होते बघा. आणि एकदा का मरणाची भीती नाहीशी झाली ना की अंगात बळ येतच. ते बळ आलं की उभं राहायचं, इतरांना उभं करायचं आणि मग लढायचं जगण्यासाठी मानानं. या गावात जन्मलो, वाढलो, पण कधीच असं वाटलं नाही की जुलूम होतोय उलटून बोलावं. अंगाला वळानच पडलंय झुकायचं. पण आता नाही. आता अंगाला ताट उभरायचं, वळण लावायचं. अंग आपोआप वळतच. सुजय, काय झालं? भ्या वाटते का तुला? नाही, मग मी सकाळची वाट बघते. लूत भरलेलं कुत्र बघितलं कधी? नाही. कुठं? हे काय समोर बसले? राग येतो ना? हा? सगळी तयारी आधी करायची. ताण लागल्यानंतर वीर खणत बसायचं नाही. कुत्र्याला तरी तेज असते रे. तू तर बैल आहेस, बैल. दुसरा शब्द नाही त्याला. का तोंडाला की राग येतो तुझ्या? हा? मला शिकवतोय? ए, तुमच्यासारख्या फालतू लोकांमुळे गाव हातून निष्ठाचा टाइम आलाय. त्या बैलाला निदान ताकद तरी असती. तू तर मला ससा वाटायला लागलाय, ससा. आणि ससा कसा? भित्रा ससा. डायरेक्ट बाई आवडत नाही तुम्हाला? हा? अरे एवढी टवटव करते ना, तेव्हा पंख छाटायला हवे होते. पार आकाशात उडताना बघताना वरनं थुकली तसंच थोबाडून आलात आमच्याकडे. मारामाऱ्या करा, खून करा, का वाटेल ते करा, पण मानाने या, जिंकून या. कसं? मर्दासारखं. परत याल तेव्हा मर्दासारखं जिंकून या. हा? हे नकोय.
सांगितलं होतं की नाही तुला? जास्त लुक 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 करू नका, कधी उल्कापात होईल, जमिनीमध्ये गाडली जाशील, कळणार बी नाही. आज गाडणार मी तुला. बापू बायको आहे माझी. बायांना हात लावायचा बापूचा रिवाज नाही. नवरा आहेस नव्हतीचा, तुलाच गाडणार मी. आता पुढची भेट होईल निवडणुकीत. बापूसाहेब जगदाळे. चला गाडी चालू कर. सगळ्या बायकांचा जन्म झाला या गावात, पण कधी कोणी मान वर करून बघितलं नाही त्यांच्याकडे. तुझ्यामुळे आज ते शक्य होईल. आमची मान वर होईल. सुजाताताई, तूच सांग, काय करायचं आम्ही सगळ्या बायकांनी? काय करायचं म्हणजे? मतदान करायचं. तुम्ही आम्ही समध्यानी जे ठरवले ना तेच करायचं. अनेक लक्षात ठेवा, कुणाला बी घाबरायचं नाही. मतदान करणं आपला हक्क आहे आणि आपली निशाणी हाय पाटी. देवा, पार्टीच येऊ दे आणि माझ्या गावातल्या पोरापोरांच्या हातात शिक्षणाची पाटी येऊ दे. ऐका, काय करतेस का? आई, आपलं गाव असं सुंदर कधी होणार? होईल, लवकरच होईल. आले आमच्या कानावर आले. तुम्ही म्हणलं होतं तसंच चाललंय साहेब. आयुष्यभर बोळ्यान दूध पिणार तुम्ही? हा, अरे स्वतः चढाला हात घाला, स्वतः प्यायला शिका. सगळी कामं आमच्याकडून करून घ्यायची आणि इच्छा झाली तर आमच्या मांडील लावून बसायची, मंत्री व्हायची. साधं तालुका सांभाळता येई ना, मंत्री व्हायचंय ना. रात्र झाली गॉगल काढा की, आमदार व्हायचं ना. हा, त्या दिवशी व्हा, मग मंत्रिपदाची स्वप्न बघा. तुझा बाप लय भारी होता. हे प्रकरण त्याच्या बाबतीत घडलं असतं ना, परस्पर तिकडचं तिकडे मिटवलं असतं आतापर्यंत. पाण्यासारखा पैसा सोडा, माणसं तोडा फोडा जोडा, मारामाऱ्या करा, खून खा.
काम करणार का नुसतं मुंडे हलवणार तुम्ही? हा, आणि बघा, निवडणूक जिंकायची कुठल्याही परिस्थितीत आमची लाज राखा. चला का आता घरी, काहीतरी राहायचंय. येतो. थिजले मन, थकले मन, चित्कारून हे पडले तन. थिजले मन, थकले मन, चित्कारून हे पडले तन. देता झुगारून सारे बंधन, अश्रू वाटे मोठे धन. पळते मन दाही दिशांना. उठली भिडली माती आकाशाला. उठली भिडली माती आकाशाला. अंधार अंधार शोधू लागे प्रकाशाला. अंधार शोधू लागे प्रकाशाला. मनाची गुंफली माळ, लक्ष भेदण्या कर्दन काळ. मनाची गुंफली माळ, लक्ष भेदण्या कर्दन काळ. झरझर झरू दे नव्या सरीला, उजळू दे ती दिव्य सकाळ. कुणा कशाची उगा कुणाची, कुणा कशाची उगा कुणाची, राहील भीती कशाला. उठली भिडली माती आकाशाला. उठली भिडली माती आकाशाला. अंधार शोधू लागे प्रकाशाला. अंधार शोधू लागे प्रकाशाला. शोधू लागे प्रकाशाला. पहिल्या टप्प्याची मतमोजणी संपलेली आहे आणि मतमोजणीचा निकाल जाहीर करतोय. पब्लिक आहे का माग? बरं का? घ्यायचं काही. बापूसाहेब जमदाडे यांची उमेदवार 400 मतांनी पुढे आहे. मतमोजणीच्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आता मी निकाल जाहीर करतोय. बापूसाहेब जमदाडे यांची उमेदवार 100 मतांनी मागे आहे. तिला सांभाळा. आणि आता शेवटचा आणि अंतिम निकाल.
सुजाताबाई चांदणे यांचा 400 मतांनी विजय झालेला आहे. अशाच पुढे जात राहा. पुढे जाताना सांभाळून राहा. बापूसाहेबांचा सल्ला येतो. सुमती
सुमती, ए सुमती, सुमती काय झालं? काय झालं? काय झालं सुमती? हे बी कुठे गेलेत माहित नाही, अजून घरला आले नाहीत. मी आले जाऊन. सोपान दादा, सुमती, चल माझ्या बरोबर.
हं? माझ्या विरुद्ध कंप्लेंट. काय रे बाबा, तुला काय फुकट पोचतोय म्या? मग माझ्या पैकार मजा मारतो, काम गावा करणार. इथे इन्स्पेक्टर घेऊन आलाय कंप्लेंट, माझ्या दरवाजामध्ये उभा आता. आता कसं काय काम करायचं हे बी मॅच सांगू काय रे तुला? हा ठीक आहे, तू तिथं जा पहिलाय पोलीस स्टेशनात आणि लपड मिटवते. येईल रे बाबा, येईल. वकील येईल माझा. जा निघ. जज साहेब, असे पूर्वग्रह दूषित खटले न्यायालयासमोर आणून न्यायालयाचा वेळ घालवणाऱ्या फिर्यादीनं आधी शिक्षा केली पाहिजे असं माझं मत आहे. जज साहेब, तुमच्यासमोर सगळी कागदपत्र मी सादर केलेली आहेत. मला वाटतं निकाल द्यायला तेवढी कागदपत्र पुरेशी आहे. ऑब्जेक्शन युअर ऑनर. ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड. प्लीज कंटिन्यू. थँक्यू. काय मग, लढायची केस? ठीक आहे, लढू. बोलवा तुमच्या त्या मुलीला जिच्यावर बलात्कार झालेला आहे. खरं खोटं काय आहे ते आत्ता आपण करून टाकू. चला. याचा कोर्टाच्या कामकाजाशी काहीही संबंध नाहीये माय लॉर्ड. सुमती तांबे हाजीर हो. मुलगी का बाई? नाही, तर बाई हो का नाही मध्ये उत्तर देणार का विस्तृत बोलणार? कोर्टाला ही भाषा कळत नाही. बोला, काहीतरी बोला. तुम्ही मुक्या नाही हे याच्यावरून कळलं, बरं झालं. तर मिस तांबे, दिसायला देखणी, चांदणेमाईंची मैत्रीण, नवऱ्याचा खून, निवडणुका आणि माझे अशील बापूसाहेब एवढ्या शब्दावरून जर कुणाला निबंध लिहायला सांगितला तर सगळ्यांना कळेल की मिस तांबे या एक हुशार, चलाक आणि चतुर राजकारणी आहे. चांदणेमाईंची तुमची मैत्री आहे? हो. का? का म्हणजे काहीतरी कारण असेल का नाही? आम्ही चांगल्या मैत्रिणी आहोत. केव्हापासून? लग्नाआधीपासून. कुणाच्या, तुमच्या की त्यांच्या? सुजाता चांदणेच्या. तुमचं लग्न झालंय? आरोपीचे वकील भलते सलते प्रश्न विचारून माझ्या अशिलाचे मानसिक खच्चीकरण करताय माय लॉर्ड. याच्यात काय खच्चीकरण झालंय वकील साहेब? तुम्ही मला विचारा बघू. काय विचारा मला, तुमचं लग्न झालंय का? विचारा मला, विचारा, तुमचं लग्न झालंय का? तुमचं लग्न झालंय का? हा. काय खच्चीकरण झालंय? झालंय काही? अरे असं चालू राहिलं तर उद्या कोर्टामध्ये तुमचं नाव काय असंही विचारायला देणार नाही तुम्ही. नाही असो तर तुमचं लग्न झालंय? नाही. का? म्हणजे काहीतरी कारण असेल का नाही? म्हणजे तुम्हाला करायचं नसेल, किंवा कधीतरी स्वप्नात बघितलेला राजकुमार अजून तुम्हाला भेटला नसेल, किंवा तुमचा कोणीतरी प्रियकर असेल, किंवा तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असाल, इत्यादी इत्यादी. प्रियकर नाही ना? प्रियकर नाही ना? खोटं मिलॉर्ड, खोटं आहे, साफ खोटं आहे. जज साहेब, सगळी गोष्ट सांगतो, सगळं क्लिअर होईल. जज साहेब, ही सुमती सुजाताच्या घरी 18 तास असायची. काय करायची तिथं? मी सांगतो, सोपान चांदणे आणि सुमती यांचे अनैतिक संबंध होते. एक दिवस बापून त्यांना बघितलं, नको त्या अवस्थेमध्ये बघितलं, दोघ जण घाबरले. मग ठरलं की बापूवरच खोटा आळ घ्यायचा. सोपानं मग आत्महत्या केली आणि गावामध्ये आबरू जाऊ नये म्हणून खुनाचा आरोप
माझ्या आशिलावर ठेवला. अर्थात तसं ते सोपंही होतं, कारण सुजाता आणि बापू यांच्यामधलं वैर गावाला परिचित होतं, म्हणून हा आरोप सहजी पसण्यासारखा होता. जज साहेब, बापूंवर खुनाचा आरोप ठेवून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही धूर्त, चलाख आणि राजकारणी बाई या खुनाच्या आरोपातून मुक्त होऊ पाहते. न्यायालयाला माझी नम्र विनंती आहे, न्यायालयासमोर सगळे पुरावे, सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, तेव्हा माझ्या आशिलाला आता ताबडतोब सन्मानानं मुक्त करण्यात यावं आणि आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी. नाही जज साहेब, खोटं बोलताय, ते खोटं बोलताय. नाही, हे सगळं खोटं आहे, सगळं खोटं आहे. Court is adjourned till tomorrow. Please proceed. मला बापूंना काही प्रश्न विचारायचे आहेत माय लॉर्ड. Please. बापू जमदाडे हाजीर हो. तुम्हाला एक प्रश्न विचारतोय. विचारा. ज्या दिवशी खून आणि बलात्कार झाला त्या दिवशी तुम्ही काय करत होता? म्या चांदणेबाईंच्या मिरवणुकीमध्ये होतो. शक्यच नाही. अहो, तुम्ही तर बलात्काराच्या ठिकाणी होता. अहो, म्या सांगतोय ना व, चांदणेबाईंच्या मिरवणुकीमध्ये होतो. एक माणूस एका याला एकाच ठिकाणी असू शकतो की नाही साहेब? नंतर कुठे गेला होतात? नंतर घरला गेलो, बायकोला विचारा. बरं, कशावरून? अहो, म्हणून तर म्हणतोय, बायकोला विचारा घरला गेलो की नाही. बरं, ठीक आहे, तुम्ही या. वकील साहेब, हे असे प्रश्न विचारून तुम्ही मलाच मदत करता आहात. काल मी हे सिद्ध केलंय की कसा खून रचला गेला आणि कसा खोटा आरोप माझ्या आशिलावर केला गेला. आणि आता तुम्ही हे सिद्ध करताय की जेव्हा खून झाला, बलात्कार झाला, तेव्हा माझा आशील तिथं नव्हताच. सुजाताबाई यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं, असं कोर्टासमोर चालत नाही हो. कोर्टाला सबळ पुरावा लागतो. सबळ पुरावे द्या. मयत सोपान चांदणे आणि सुमती तांबे बलात्कार प्रकरण ही दोन्ही फिर्यादीची चाल आहे या निष्कर्षाप्रत हे कोर्ट येऊन पोचलेलं आहे. ही दोन्ही प्रकरणे एकमेकात अडकवून कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्नही फिर्यादी, त्याचे वकील आणि सरकारी पक्ष यांनी केलेला आहे. यासाठी हे कोर्ट त्यांना समज देत आहे. सोपान चांदणे खून प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा सबळ पुरावा फिर्यादी पक्ष सादर करू शकलेला नाही. हा एखाद्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. शिवाय कुठल्याही प्रकारचा सबळ पुरावा मिळाल्याशिवाय कोर्ट कुणालाही शिक्षा करू शकत नाही. म्हणूनच चांदणे प्रकरण आणि सुमती तांबे प्रकरण
या दोन्ही प्रकरणाची पुन्हा एकदा कसून तपासणी करावी अशी पोलिसांना हे कोर्ट आज्ञा देत आहे आणि बापूसाहेब जमदाडे यांना निर्दोष मुक्त करत आहे. अंधार शोधू लागे प्रकाशाला. शोधू लागे प्रकाशाला.